नमस्कार, मी स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण सर्वांना आवडणारी पण प्रत्येकालाच न जमणारी अशीच रेसिपी पाहूयात, ती म्हणजे पुरणपोळी. आज आपण ही पुरणपोळी पुरण न वाटता तयार केलेली आहे. कणिक भिजवली, मैद्याचा वापर केलेला नाही आहे. मग कणकीमध्ये मैदा न घालता कणकीमध्ये काय घालावं जेणेकरून त्यात ग्लुटोन तयार होईल, एक चिकटपणा, एक गोडवा तयार होईल. त्यासाठी भरपूर अशा टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. चला जास्त वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूयात. आपल्याला इथे हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. तर आता तुम्ही किती प्रमाणात पुरणपोळी बनवाल त्यानुसार हरभऱ्याची डाळ घ्यावी. मी इथे अर्धा किलो म्हणजेच 2 वाट्या डाळ घेतलेली आहे. वाटी मोठी आहे बघा. तुम्हाला किती हवी त्यानुसार कमी जास्त प्रमाण करावं. आता 2 वाट्या डाळ आहे तर त्याच वाटीने आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 2 वाट्या डाळीसाठी मी इथे 4 वाट्या पाणी घालेल. आणि जर आपल्याला आमटी बनवायची असेल, कारण पुरणपोळी बनवली की शक्यतोवर महाराष्ट्रामध्ये त्याच्यासोबत आमटी बनवली जाते. तर मग आमटी जर बनवायची असेल तर ही 1 वाटी आमटीच्या कटासाठी. पाण्याचं प्रमाण लक्षात घ्या. 2 वाटी डाळ असेल तर 4 वाटी पाणी. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये इलायची घालून घेत आहे आणि थोडीशी हळद. डाळ शिजतानाच त्याच्यामध्ये 4 ते 5 इलायच्या घाला. छोट्या होत्या म्हणून 4 ते 5 घातल्या, मोठ्या असल्या तर 2 किंवा 3 घालाव्या. आणि हळद याच्यासाठी की पुरणाला रंग चांगला येतो. बघा 3 शिट्ट्या झाल्या आहेत. मस्त इथे पुरण आपलं शिजलेलं आहे. डाळ बघा तुम्हाला अख्खी दिसत आहे, पण गल्ल शिजली. हो ना, म्हणजे याचा गाठाही झाला नाही आणि डाळ हे अधरकच्ची राहिली नाही. असंच आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आता आपण 1 वाटी पाणी शिल्लक घातलं होतं कटासाठी, ते 1 वाटी पाणी आता आपण याच्यातून काढून घेऊयात. चाळणीमध्ये ही डाळ घालावी. एक्स्ट्रा जे पाणी असतं ते निथळून गेलं पाहिजे. आणि याच्यामध्ये ज्या आपण इलायच्या घातलेल्या आहेत बघा, साली सगट घातल्या होत्या त्या सुद्धा काढून घ्याव्या. हा झाला आपला कट, जो आमटीसाठी आपण साईडला ठेवूयात. आता ही जी डाळ आहे ही आता कढईमध्ये घालून घ्यायची. ज्या इलायच्या होत्या त्या काढायच्या, जसं मी सुरुवातीला सांगितलं, कारण त्याचं काम झालेलं आहे. त्याचा जो फ्लेवर होता, जो सुगंध होता, तो आपल्या डाळीमध्ये छान आतपर्यंत आलेला आहे. आज आपण पुरण न वाटता, न मिक्सरमध्ये फिरवता, चाळणीमध्ये न करता बनवणार आहे. त्यासाठी बघा गरम गरम जी डाळ असते ती कढईमध्ये घालावी. सुरुवातीला आपण याच्यामध्ये तूप घातलेलं नाही आहे. तशीच ही डाळ आपण मॅश करून घेऊयात. डाळ परफेक्ट शिजलेली असली की डाळ मॅश होते. आता याच्यामध्ये आपण गूळ घालतोय. तर 2 वाट्या डाळ होती त्याच्यासाठी मी इथे 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर गोड छान जास्त गोड आवडत असेल तर सारख्याला सारखं प्रमाण घ्यावं. म्हणजे 2 वाट्या डाळ आहे तर 2 वाट्याच गूळ घ्यावा. किंवा मग तुम्ही साखरही घालू शकता. पण साखरेपेक्षा गुळाचं पुरण खूप छान लागतं. आता बघा इथे छान असं मॅश करत हा गूळ आणि ही डाळ एकजीव करून घेऊयात. इथे गॅसची फ्लेम मंद ठेवावी आणि मस्त असं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे सर्व असं मॅश करत घ्यावं. या पद्धतीने जर पुरण बनवलं तर जास्त भांडीही भरत नाही आणि आपला जास्त वेळही जात नाही. परफेक्ट अशी डाळ आपली इथे मॅश करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये घालतोय 1/4 चम्मच हळद आणि 2 ते 3 चमचे छान असं तूप. हळद आपण परत एकदा घातली कारण डाळ शिजवताना सुद्धा हळद घातली होती. ती मला थोडी कमी वाटली म्हणून या स्टेजला मी हळद घातलेली आहे परत एकदा. आणि तूप मात्र जरूर घाला, कारण तुपामध्ये जेव्हा हे पुरण असं शिजवलं जातं तेव्हा असा खमंग असा सुगंध दरवळतो आणि माव्याचं टेक्स्चर आपल्या पुरणला येतं, चवही तशीच येते. म्हणून पुरण शिजवताना तूप घालायला मात्र विसरू नका. आणि हळदीने रंग चांगला येतो. मध्ये आपण जायफळ फ्रेश असं किसून घालावं. जायफळची पावडर वगैरे घालू नका. मस्त असं फ्रेश जायफळ छोट्या किसणीवरती किसून घालावं. त्याचा सुगंध खूप छान येतो. कुठल्याही गोळाच्या पदार्थामध्ये जेव्हा तुम्ही जायफळ घालता ना, तर फ्रेश किसून घाला किंवा फ्रेश त्याची पावडर बनवा आणि ती वापरा. आता जर तुम्ही पुरण शिजवताना याच्यामध्ये इलायची घातली नसेल, तर या स्टेजला तुम्ही इलायचीची पावडर घालू शकता. आता बघा पुरण कितपर्यंत शिजवायचं आणि कसं शिजलं हे ओळखायचं. तसा चमचा जो असतो ना, तो असा कढईमध्ये उभा ठेवायचा आणि बघू शकता मी कढई हलवत आहे, तरीसुद्धा आपला चमचा पडत नाही. म्हणजे समजायचं आपलं पुरण परफेक्ट शिजल्या गेलं आहे. आहे ना सोपं?
आता या स्टेजला आपल्याला या पुरणामध्ये घालायचं आहे तूप. गॅस बंद केला आहे आणि मस्त 2 चमचे तूप घालून द्या. पुरण खूप छान तयार होतं. पुरण थंड होत आहे तोपर्यंत कणिक मळून घेऊयात. आज आपण पुरणपोळी बनवताना मैद्याचा वापर करणार नाही आहे. काही जण पुरणाची पोळी फाटू नये यासाठी मैद्याचा वापर करतात. पण मैदा हा काही आरोग्यासाठी चांगला नाही आहे. म्हणून आपण कणिकच अशी भिजवूयात. इथे टिप्स मी तुम्हाला सांगेल महत्त्वाची. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. कणिक आपण सुरुवातीला जशी भिजवतो तशी भिजवून घेऊया. थंड पाण्यानेच भिजवायची आहे, पण सेलसर भिजवायची आहे. महत्त्वाची टिप्स म्हणजे याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. साखरेमुळे एक प्रकारचा चिकटपणा जो असतो ना, तो आपल्या या कणकीला येईल आणि गोड होईल तर प्रश्न नाही, कारण पुरणपोळीच बनत आहे. सोबतच घालायचं आहे तेल. 3 ते 4 चमचे आपल्याला इथे तेल घालायचं आहे. 2 चमचे साखर घेतली होती बघा पोहे खायच्या चमच्यानी. हे छान असं मिक्स करून घ्या हलकंसं आणि आता हे मस्त या कणकीमध्ये मिळवून घ्या. पुरणाची पोळी बनवताना, पुरण शिजवताना जेवढी मेहनत आपल्याला करायची नसते, तेवढीच कणिक भिजवताना मेहनत आपल्याला करायची असते. कारण ही कणिक तुम्ही जेवढी मळाल, तेवढ्याच जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये ग्लुटन रिलीज होईल आणि आपली पुरणाची पोळी फाटणार नाही. बघा, कणिक किती सेलसर आहे आणि साखर घातल्यामुळे त्याच्यामध्ये एक चिकटवा आलेला आहे. तेल मात्र जरूर घाला कणिक भिजवताना. बघा, मी परत एकदा याच्यावरती तेल घालत आहे. 1 चमचा असं हाताला तेल घ्यायचं आणि या कणिकला 5 ते 10 मिनटं, जवळजवळ 10 मिनटं आपल्याला असं छान मळून घ्यायचं आहे. पुरणाची कणिक भिजवताना जेव्हा आपण त्याच्यात मीठ टाकतो तेव्हा हळदसुद्धा घालावी, म्हणजे पुरणाच्या पोळीला रंग चांगला येतो. 10 मिनटासाठी आपण हे झाकून ठेवलं होतं साईडला. बघू शकता. बघा, मी हा गोळा किती उंच करत आहे तरीही हे तुटत नाही आहे, म्हणजे छान असं ग्लुटन रिलीज झालं आहे. जे काम मैदा करतं ते काम आपण इथे साखर वापरून केलं आहे. परत एकदा थोडंसं तेल घेतलं आहे, 1-1.5 चमचा अंदाजे हातावरती आणि असं मळून घ्यावं. तेलामुळे ही कणिक खूप मस्त अशी भिजल्या जाते आणि त्याला जो चिकटपणा असतो, कारण आपण सेलसर भिजवली ना, खूप जास्त पातळ अशी भिजवल्या जाते. मग ती हाताला चिटकते. तेल वापरलं तर हाताला चिटकतेही नाही आणि कणिक अशी मस्त नरम भिजवल्या जाते. इथे बघा, आपण पुरणाचा जो गोळा घेतलाय तो कणकीपेक्षा मोठा घेतलाय. कारण इथे आपण पुरणाची पोळी बनवतोय ना, म्हणून कणिक कमी घ्यायचं आणि पुरण जास्त घ्यायचं. पुरणसुद्धा बघा कसं मस्त माव्याप्रमाणे आपलं तयार झालेलं आहे. कारण पुरण शिजवताना आपण भरपूर टिप्स वापरल्या, सोबतच तूप घातलंय. तूप घातल्याने पुरणाला मस्त असा खमंगपणा तर येतोच, सोबतच त्याला एक माव्याचं टेक्स्चर येतं. बघा, आता पुरणपोळी कशी बनवावी. अशी आपण वाटी तयारी केली कणकेची, मधात थोडंसं कणिक घातली, कोरडी कणिक. त्याच्यावरती हा पुरणाचा गोळा ठेवला आणि व्हिडिओमध्ये जसं दाखवते मी, म्हणजे खालची जी कणिकचा गोळा आहे तो वर लोटायचा आणि पुरणाचा गोळा दुसऱ्या हाताने खाली दाबायचा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते. वरतून परत कोरडी कणिक घालावी. याने काय होते, कोरडी कणिक आपण खालीही वापरली बघा आणि कोरडं पीठ आपण वरूनही घातलं, याने आपली पुरणपोळी फुगायला मदत होते. आणि काही एक्स्ट्रा याच्यावरती आपल्याला गोळा जर दिसत असेल तर तो काढून घ्यावा. जबरदस्ती काढू नये, निघत असेल तर काढावा. आता कोरड्या कणकीमध्ये छान असं हे आपण मिळून घेतलं. जसं व्हिडिओमध्ये दाखवते मी त्याप्रमाणे करून घ्या. अगदी सेलसर कणिक भिजवलेली आहे. नरम मऊ पुरण शिजलेलं आहे, त्यामुळे फाटायची शक्यताच नाही आहे. असं कोरडं पीठ लावून हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची. सुरुवातीला साईडनी लाटून घ्या, नंतर मधात बेलनं फिरवा. एकसारखी पुरणाची पोळी लाटल्या गेली पाहिजे. बघू शकता तुम्ही, मस्तच. पलटून घेतली, परत हलक्या हाताने लाटायची. अगदी हलक्या हाताने मी बेलनं फिरवत आहे, पाहू शकता तुम्ही. मी हे एवढं छोट्या-मोठ्या टिप्स यासाठी सांगत आहे, जे कोणी नवीनही असतील, ज्यांची पुरणाची पोळी बनवताना चुका होत असतील, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर चुकीची शक्यताच नाही आहे. बघा, तव्याला तूप लावून घ्यायचं आणि अलगद ही पुरणपोळी त्याच्यावरती ठेवावी. ठपकन टाकायची नाही, नाहीतर तूप उडतं आणि चटका लागतो. आता बघा, हलका आपण हे हलवून घ्यायची. पुरणपोळी घातली की नाही, हलकीशी हलवून घ्यायची. साईडनी कडेने त्याला तूप सोडायचं आणि वरची बाजू आपल्याला भाजल्यासारखी दिसली की पलटून द्यावी.
रंग बघा पुरणपोळीला काय मस्त आलाय, कारण कणिक भिजवताना आपण याच्यामध्ये हळद वापरली होती. आतमधलं जे पुरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा हळद आहे, त्यामुळे असं पिवळसर मस्त कलर आलाय. आतमधलं पुरण तुम्हाला दिसतंय, पाहू शकता तुम्ही. मस्त आता दोन्ही बाजूनी तूप सोडून ही पुरणपोळी भाजून घ्यावी. पुरणपोळी भाजताना लक्ष द्यावं की तवा जास्त गरम नको, नाही जास्त थंडा नको. बघू शकता काय मस्त आपली पुरणपोळी फुगलेली आहे. वाव, परफेक्ट. जिभेवर ठेवताच विरघळेल. दिसूनच तशी राहिली, बोलायचं काही कामच नाही. बघू शकता, न सांगता न बोलता रिझल्ट तुमच्या समोर आहे. पटकन एक लाईक करा. एवढ्या छान टम्म फुगलेल्या पुरणपोळीला एक लाईक तर हवाच. परफेक्ट. या पद्धतीने मी सर्वच पुरणपोळी बनवून तयार केलेल्या आहेत. पुरणपोळी मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि आमच्याकडे पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे आभाळ आलेला आहे, लाईट कमी जास्त होत आहे, त्यासाठी थोडासा रंग तुम्हाला लाईट कमी जास्त झाल्यासारखं वाटतोय, त्यासाठी क्षमा मागते. पण रिझल्ट मात्र A1 आलेला आहे. या पद्धतीने या रेसिपीनुसार तुम्ही पुरणाची पोळी जरूर बनवा. आखाडी आलेली आहे, आखाडी म्हणजेच गुरुपौर्णिमा, आणि मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरी गुरुपौर्णिमेला पुरणाची पोळी बनवली जाते. तुम्ही सुद्धा सांगितलेल्या टिप्स वापरून पुरणाची पोळी बनवा, अजिबातही चुकणार नाही. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.